आज मला काहीतरी क्रिस्पी खायचं मन करत होतं आणि मला सुचलं की आज आपण फ्लावरची मस्त 65 रेसिपी बनवावी जी मजेदार अशी लागेल. त्यासाठी मी फ्लावर घेतला अर्धा किलो आणि त्याला असं बारीक बारीक काढून घेतलं, कट केलं आणि असं ठेवलं आहे. आता आपण काय करतो, याला स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यासाठी ना पाण्यामध्ये मीठ टाकतो आणि मिठाच्या पाण्यामध्ये याला टाकून थोडंसं चोलून घेऊन मी त्याच पाण्यामध्ये 3 ते 4 मिनटं ठेवणार आहोत, जेणेकरून सगळे किडे मरून जावे, निघून जावे. आता एक बॅटर तयार करायचा आहे जो आपण नॉर्मली चिकनसाठी करतो. अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता थोडासा चॉप केलेला, सेम क्वांटिटीमध्ये आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकतोय, थोडी धनिया पावडर, जिरा पावडर, आपल्या आगरी कोळी मसाला, हळद, थोडंसं चाट मसाला, थोडंसं मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर आणि काश्मीरी मिरची कलरसाठी, हे सगळं टाकून मिक्स करून घेतो. पाणी टाकून अशा प्रकारचा आपण बॅटर तयार केलं आहे. त्यानंतर आता फ्लावर स्वच्छ धुवून घेतो, पाणी साईडला काढून घेतो आणि त्याला एका सुक्या फडक्यामध्ये सुकं करून घेतो, जेणेकरून बॅटर जास्त पातळ नाही तर लफडावून जाईल. बॅटरमध्ये डीप होतं, मिक्स करून घेतोय. आपल्याला फ्राय करायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला 2 वेळा फ्राय करायचं, जेणेकरून ते प्रॉपर शिजलं जाईल आणि क्रिस्पी पण होईल. त्यासाठी मी 2 वेळा फ्राय करणार. पहिले सुरुवातीला लो मिडियम फ्लेमवरती तेल गरम करून झाल्यानंतर त्याला फ्राय करतो. नंतर हाय फ्लेमवरती एकदम कडक फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून असा एक त्याला शॉक बसेल आणि क्रिस्पी होऊन जाईल. आता काय करायचं, आपल्याला एक 65चा मसाला म्हणजे बेसिक करायचा. त्यासाठी एका पॅनवरती मी थोडंसं ऑइल टाकून चॉप केलेलं लसूण टाकतो, मिरची टाकतो आणि कढीपत्ता टाकून थोडंसं ब्लॅक पेपर टाकतो आणि देन आपला फ्लावर टाकतो. मिक्स करून घेतो, अल्टी करतो आणि सर्व करतो तुमच्या समोर. हा 65 एक नंबर लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि डिटेल्स कॅप्शनमध्ये चेक करा.